महापुरुषांबद्दल संतापजनक बोलणारा कोरटकरला मिळालेल्या अंतरिम जामिनावरून विरोधकांनी आरोप केले आहेत। ज्यावेळी कोल्हापूर कोर्टाने जामीन दिला तेव्हा सरकारच्या बाजूने प्रतिज्ञापत्र का सादर करण्यात आलं नाही असा सवाल देखील विरोधकांनी केलाय। पाहूयात एक रिपोर्ट। तुम्ही किती काही केलं, जेव्हा प्रशांत कोरटकर कोल्हापूरला येईल त्याला कमीत कमी 10 तरी कोल्हापुरी पायतान त्या तोंडावर बसतील एवढी आम्ही व्यवस्था करणारच आहोत। आम्ही कुठल्या पद्धतीने करणार। महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवाजीराजे संभाजीराजेंबद्दल अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये बोलणारा आणि जातीवाचक शिवीगाळ करून धमकावणाऱ्या कोरटकरच्या अंतरिम जामिनाबद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे। विरोधकांच्या आरोपानुसार जेव्हा प्रशांत कोरटकरला कोल्हापूरच्या कोर्टाने जामीन दिला तेव्हा सरकारच्या वतीने प्रतिज्ञापत्रही देण्यात आलं नाही। 1 मार्चला म्हणजे शनिवारी संध्याकाळी 5च्या दरम्यान फरार प्रशांत कोरटकरने कोल्हापूरच्या कोर्टामध्ये अटकेपासून सुरक्षेचा अर्ज दिला आणि 30 मिनिटात त्याचा जामीन अर्ज मंजूरही झाला। पण यावेळी सरकारच्या वतीने कोणतेही प्रतिज्ञापत्र देण्यात आलं नाही असा आरोप आता पुढे येतोय। धक्कादायक म्हणजे कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल असताना या अंतरिम जामिनाची पोलिसांना सुद्धा नीट माहिती नव्हती असं काही पोलीस सूत्रांनी सांगितलं। त्यामुळे सरकार एका बाजूला कोरटकरच्या जामिनाविरोधात हायकोर्टात गेलंय, तरी कोल्हापूरच्या कोर्टात त्याला विरोध का झाला नाही असा सवाल विरोधकांनी केलाय। की जो निर्णय इथं जामीनचा झालाय त्या निर्णयाला आम्ही हायकोर्टमध्ये अपीलमध्ये जातो, तरीही त्यावेळेला सर्व आमदारांनी त्याला प्रश्न विचारला की ज्या वेळेला त्यांना हजर केलं कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये त्यावेळेला कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या वतीने सरकारी वकिलांच्या वतीनं आपण प्रतिज्ञापत्र सादर का केलं नाही। यामध्ये कोरटकर, सोलापूरकर ते सोलापुरे या सर्वांना एक प्रकारची क्लीन चिट द्यायची, त्यांना मदत करायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा जे अवमान करतात त्या अवमानांच्याबद्दल या सरकारचं समर्थन आहे असं आमचं मत आहे। राजकारण करतात त्यांना याची कल्पना आहे की पोलिसांनी इमिजिएट या संदर्भात गुन्हा नोंद केला, त्यानंतर कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर पोलीस हायकोर्टामध्ये अपील केलेली, ती अपील आता सुनावणीला येणार आहे आणि पोलिसांनी त्यात मागणी केलेली आहे की आम्हाला याच्या कस्टडीची आवश्यकता आहे, त्याच्यामुळे हा जो काही सेशन्स कोर्टाने दिलेला दिलासा आहे हा दिलासा तुम्ही काढून टाका। परंतु मला असं वाटतं की काही लोकांना केवळ राजकारण त्याच्यावर करायचं आहे, ते राजकारण करतायत, त्यांना करू द्या। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या समर्थकांनी काळे झेंडे दाखवत आंदोलनाचा इशारा दिला होता। मात्र सकाळपासूनच आंदोलकांची धरपकड सुरू झाली। सरकारच्या दिरंगाई विरोधात आम्ही आंदोलन सुद्धा करू शकत नाही का अशी टीका यावेळी आंदोलकांनी केली। सकाळी 7 वाजताच काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मला सुद्धा न्यायला आले होते। मी त्यांना विनंती केली की माझे काम आहे, मी काम आटपल्यानंतर मी तुम्हाला फोन करेन, मग तुम्ही मला न्यायला या। मग ह्या जगातील सगळ्यात ह्या देशात मोठी लोकशाही म्हणतात, मग त्या संविधानाचं पूजन करताना ह्याच सरकारमधील प्रमुख लोकांचे फोटो बघतो आणि मग विरोधकांनी बोलायचं नाही, तोंडावर बोट घालायचं, डोळ्यावर पट्टी आणि कान बंद करायचं, ह्या देशातील लोकशाही म्हणतात त्याला। छत्रपती शिवरायांचा, छत्रपती संभाजीरायांचा पाहिजे तसा अवमान केला, तो बिंदास उजळ माताने फिरतो ह्या महाराष्ट्रामध्ये। तुमच्याकडे घरं खाताय, तुम्ही मुख्यमंत्री आहात, जर सेनात म्हटलं असतं तर फरफडावून त्याची साल्टी काढल्यात एवढी तुमच्या धमक आहे, मग हा तुमचा हस्त काय का, कशासाठी करताय तुम्ही वातावरण खराब करताय महाराष्ट्रातलं। कोरटकरने फोनवरून महापुरुषांबद्दल गरळ ओकली। त्याच दिवशी कोल्हापुरात कोरटकर विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले। त्याच तारखेला तो आवाज माझा नाही असं म्हणत कोरटकरने नागपूर पोलिसांकडे स्वतःच्या घराबाहेर सुरक्षा मागितली। मात्र त्याच दिवशी कोरटकर फरार देखील झाला। इकडे 26 तारखेला कोल्हापूरचं पोलीस पथक कोरटकरला पकडण्यासाठी नागपूरला रवाना झालं। 27ला कोल्हापूर पोलीस नागपुरात पोहोचले, पण कोरटकरच्या घराला कुरूप आढळलं। पुढचे 2 दिवस पोलीस कोरटकर बद्दल चौकशी करत असतानाच 1 मार्चला कोरटकरला कोल्हापूर कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला। फोनमधल्या संभाषणाचा आवाज वॉर्प नसून तो कोरटकरच्याच मोबाईलमधून झालेला आहे। यावर पोलीस सूत्रांनी शिक्कामोर्तब केलंय। रंजक गोष्ट म्हणजे कोरटकर 25 तारखेनंतर फरार झाला असला तरी त्याचा मोबाईल मात्र त्याच्या पत्नीने 2 दिवसांपूर्वी पोलिसांकडे जमा केलाय।
दरम्यान कोरटकर ज्या 7.5 कोटींच्या गाडीतून फिरत होता ती गाडी CID कडून जप्त होणार आहे, कारण चिटफंड घोटाळ्यातील आरोपी महेश मोतेवारच्या कंपनीची ही गाडी कोरटकरकडे कशी आली हा प्रश्न देखील पुढे येतो। अनेक वर्षांपूर्वी मोतेवार यांची संपत्ती ही जप्त झाली, मग ती गाडी कोरटकरकडे कशी आली याचं अधिकृत उत्तर कुणाकडेच नाही। आता हा माणूस कोण आहे तर हा डील मेकर आहे तो, म्हणजे मंत्रालयामध्ये सामान्य लोकांना एंट्री नाही, पण या कोरटकर आला त्याला लगेच त्या ठिकाणी आत घेतलं जातं, कुठल्याही मंत्र्यांकडे तिथं जायला मिळतं। कोरटकर कोण तर महागड्या जाहिराती करणारा, म्हणजे असं म्हणलं जातं मुख्यमंत्री साहेबांचा एकदम खासम खास लहानपणीपासूनचा मित्र। माझं म्हणणं आहे की मित्र आहे म्हणून त्यात काय हे नाही, पण माझं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री साहेब हे मित्रांचे मुख्यमंत्री नाहीत, मुख्यमंत्री साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे। 10 कोटीची रोल्स रॉयस आहे, ही कोणाकडे? ही ईडी कडे आणि CBI कडे। आता ईडी आणि CBIच्या ताब्यात असलेली गाडी बाहेर कशी येते आणि हा महाशय कोरटकर का कोण आहे त्याच्याकडे ती गाडी कशी येते हा सगळ्यात मोठा प्रश्न। अहो या देवाभावीच्या राज्यामध्ये ना सापडत नाही असं वाक्य नाही, कुठे ना त्याला कुठल्याही बेळामध्ये अगर लपला असेल ना तर त्याला बाहेर काढू, तिथे तुम्ही चिंता करू नका। हे आमच्या देवाभाऊंचं राज्य आहे, इथे कोणीही महाराजांचा अपमान करून कोणालाही आम्ही सोडणार नाही, मग तो कोणी असो। कदाचित त्या कोरटकरचं पहिलं नाव अब्दुल असेल म्हणून कोण अशाच प्रकारचाच माणूस महाराजांच्या विरोधात बोलू शकतो, कुठलाही हिंदू बोलू शकणार नाही, कारण तो अब्दुल कोरटकर असेल त्याचं नाव म्हणून होत असेल तसं। देखिए, एक तो पहली बात, कोरटकर से हमारा क्या वास्ता, वो तो पत्रकार है, सबके साथ फोटो निकालता है, सबके यहाँ घूमता है, और उन्होंने जो किया है वो मूर्खता भी है और ऐसी बातों का समर्थन भी नहीं हो सकता, और ऐसे लोगों को माफ करने का कोई सवाल नहीं उठता। ठीक है, उन्होंने अभी कोर्ट वोट से कोई ऑर्डर लिया होगा, हम ऊपर के कोर्ट में जाएंगे, लेकिन इस बात के लिए उनको दंडित किया जाएगा। दुसरीकडे सरकार महापुरुषांबद्दल गैरशब्द वापरणाऱ्यांना सोडणार नसल्याचं म्हणत असलं तरी राहुल सोलापूरकरच्या विरोधात अद्याप गुन्हाही दाखल झालेला नाही। सत्ताधारी नेते त्याबद्दल विधानं करत असले तरी सोलापूरकरवर प्रथम दर्शनी गुन्हाच होत नसल्याचा दावा पुण्याचे पोलीस आयुक्त करतायत। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।